रोशनचे बाबा, मी पूजा करायला चालली वारुळाजवळ. हो जाय ना ते हिरा, तुला कोण मनाई केला? जाय बापा पूजा करायला जाय तू. आता घरची तर पूजा झाली करून, आता जा वारुडाजवळ जा पूजा करायला. हिरा काही खाऊन गी नाही घेते का? नाही तर चक्कर येऊन पडशील ना. ओ रोशनचे बाबा, तुम्हाला माहित नाही का, आज श्रावण सोमवारचा पहिला उपास आहे आणि नागपंचमी पण आहे. आज मा उपास आहे, आज मी काही खाणार नाही. मग एकदम रात्रीच खाईन. आणि मला नाही चक्कर गी, मी चांगली टणकी आहो. तुम्हालाच भूक लागली असेल तर खाऊन घ्या. सातू गीतू आहे, खाऊन घे जा, अजून भूक लागन तर. जेवण बी करून ठेवलाय, पुरी बनवली आहे, चण्याची भाजी बनवली आहे, करून घे जा जेवण. तुला माहित आहे हिरा, मानू उपाशी राहणं नाही होत. मी तर वरच्यावर खातच राहतो. आता मगाशी सातुगी खाल्ला, आता थोड्या वेळानं करीन जेवण. जा तू जा, जा पूजा करायला जा. बाया वाट पाहत असतील. आणि हिरा थोडीशी सांभाळून जाजो बरं वारुडाजवळ. आजकाल बापा खूप ऐकायला भेटून राहिलं, साप चावण्याचं प्रमाण खूप वाढून राहिलं बापा. पण आपली सांभाळूनच जाजो, गवतात घी नको जाजो जास्त, आणि सांभाळूनच आपली पूजा करजो. हो रोशनचे बाबा, मी नाही जाणार जास्त गवतात गी, सांभाळूनच करीन पूजा. मलाही माहीत झालं आजकाल खूप साप चावल्याचे प्रमाण खूप वाढत आहे. मी नाही जास्त गवतात गी जाणार बापा, सांभाळूनच करीन पूजा. तुम्ही माही काळजी नका करू. हो हिरा, तसेच तू समजदार आहेस म्हणा, पण एक सांगायचं म्हणून सांगत आहो. पाहिजो बा, गवतात जास्त जाजो नको, आपली सांभाळूनच पूजा करजो. जा मग लवकर जा. चल बापा, सातुगी खाल्ला तो खूपच पोट भरल्यासारखं वाटत आहे. चल थोडासा आराम करतो, मग थोड्या वेळानं करीन जेवण. तोपर्यंत हिरा बी येऊन जाते पूजा करून. चालली का शांते पूजा करायला वारुळाजवळ? हो ना मनोजचे बाबा, 12 वाजले. 12 वाजता सगळ्याला जमाच आहे साधनाच्या घराजवळ. व्हॉट्सअपवर मेसेज आला होता साधनाचा. जाता आता राधिका बी येत आहे आणि मी बी जाता, आम्ही दोघीही चाललो. मग आज ते उपास आहे का शांता? हो ना मनोजचे बाबा, आज मग उपास आहे. आज श्रावण महिन्याचा पहिला श्रावण सोमवार आहे आणि आज नागपंचमी पण आहे. आज मा बी उपास आहे आणि राधिकाचा बी उपास आहे. चला आई, आली मी. आई मी पण घेऊ का आरतीचं ताट? राधिका कायले घेता आरतीचं दुसरं ताट? आपण एकाच घरातले आहोत दोघी बी, एकाच ताटातून पूजा करून आपण वारुडाजवळ. हो आई, मी असंच विचारलं होतं, म्हणलं घेऊ का बा मी बी दुसरं आरतीचं ताट. बाबा पार्थ झोपलाय, पार्थकडे थोडं लक्ष दे जा. झोपून उठन तर रडन, आम्ही दिसून नाही तर. थोडं त्याचा आवाज घेईन तर जाऊन पाहिजे जा. हो राधिका, बिंदात जा तुम्ही दोघी. मी घरीच आहो आज, देईन मी पार्थकडे लक्ष. जाऊन पाहिन 3-3 वेळा झोपून उठला का तो. आणि झोपूनही उठन तर खेळवीन त्याले. त्याची काही फिकर नको करा पार्थची. तुम्ही जा बिंदास पूजा करायला जा. चाल राधिका, चाल लवकर, वाट पाहत असतील आपली. 12 वाजून गेले. हो चाला नाही. मनोजचे बाबा लक्ष दे जा पार्थकडे, नाही तर बस इथे रान बसूनच हो तिकडे रडत राहीन. थोड्या वेळानं जाऊन पाहिजे बरं. हो शांता, जा म्हणून तू बिंदासपणे पूजा करायला जा. मी पाहिन पार्थकडे. ह्या शांताले तर मावर काही भरोसाच नाही. तिला वाटते मनोजचे बाबा काही पार्थकडे पाहतीनच नाही. मी पाय तुम्हाला नातवाला चांगला. आत्याबाई चालली मी पूजा करायला वारुडाजवळ. हो रजनी, जाणं. कोणासोबत चालली? आत्याबाई, आमचा नाही का बायांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, तर ग्रुपवर मेसेज आलाय. ते साधना ताई नाही का, त्याच्या घराजवळ सगळ्या बाया उभ्या राहणार आहात 12 वाजता. मग सगळे मिळून आम्ही मग वारुडाजवळ जाणार आहोत. रजनी चाल, तुला मी साधना वहिनीच्या घरापर्यंत नेऊन देतो. जाईन ना मी एकटी, मी पाहिलंय साधना ताईचं घर. कशाला तुम्ही माझ्यासोबत येता? रजनी, तुला पाहिली तर साधना वहिनीचं घर, पण चाल म्हणलं मी येतो बा त्यासोबत. काय तिथपर्यंत तू एकटी जाशील का? तसंही तुला साडी तर सांभाळत नाही, साडींबरोबर चालता येत नाही. चाल बा म्हणलं त्यासोबत येतो. तिथवरी काही पडली गिडली तर रस्त्यानं म्हणून. म्हणजे तुम्हाला वाटते की मी रस्त्यानं पडीन? इतकी मी कमजोर नाही आहे, चालता येते मला बरोबर साडी घालून. आज झाली थोडीशी प्रॅक्टिस साडी घालून चालायची. जाऊ शकते मी एकटी, काही गरज नाही तुम्ही याची. राहू द्या, बसा तुम्ही घरी, आत्याबाईजवळ थांबा. नाही नाही रजनी, मी तर तुला साधना वहिनीच्या घरापर्यंत सोडूनच देईन. चाल, मी पण येतो. मी एकटी नाही जाऊ देत तुला. रजनी, राजन एवढा म्हणूनच राहिला तर नेऊन सोडू देईन त्याला साधनाच्या घरावरी. सोडून तो तिथवरी नेऊन जाईन वापस. तू चालली जा मग बायासोबत तिकडे वारुळाजवळ पूजा करायला. आता आत्याबाई म्हणून राहिले आणून चाला, नेऊन द्या मग साधना ताईच्या घरापर्यंत. तिथून वापस ये जा बरं, नाही तर यान माझ्या मागं मागं वारुळाजवळ. हसतील नाही का सगळ्या बाया मग मला? रजनी, नाही येणार मी त्या मागं वारुळाजवळ. येऊन जाईन वापस साधना वहिनीच्या घरापासून वापस. नको तू काळजी करू. तुला म्हणते हा दाखल नेऊन नाही राहिली का? तुला वाटते का त्या मागं मी तिकडे पूजा करायला जाशील तिकडे येईन का? असं वाटलं? नाही येणार हो रजनी, मी येऊन जाईन वापस. भरोसा कर मा. ठीक आहे, चला मग.
पण साधना ताईच्या घरापर्यंत नेऊन द्या मग वापस येऊन जा. हो बापा रजनी, येऊन जाईन मी वापस. चल, साधना वहिनीच्या घरावरच सोडून देतो आणि मी तिथून येऊन जाईन लागून वापस. चल लवकर. येतो आत्याबाई. हो राणी, आज नागपंचमी आहे ना, तर आम्ही नाही का वारुडाजवळ चाललो पूजा करायला. मी बी येतो आहे पूजा करायला. मला बी पाहत आहे नाग. मला बी नागाची पूजा करायची आहे. पागल झाली का राणी तू? आम्ही काही नागाची पूजा करायला नाही चाललो, आम्ही वारुळाची पूजा करायला चाललो. तू कुठेही जा पूजा करायला, मी त्यासोबत येतो म्हणजे येतो. मी येतो जरा. तुला नेल्याशिवाय तर तू तर ऍक्शन बी नाही. चाल बापा चाल. सगळ्या जणी आल्या, पण ही कावेरी काऊन नाही आली अजून? तिच्या पायी वेळ होऊन राहिला आपल्याला पूजा करायला जायसाठी. हो ना शांताबाई, केव्हाचे उभा आहो आपण. 10 मिनिटं झाली तर तिची वाट पाहून राहिलो होतं. सगळ्या आल्या वेळेवर बरोबर 12 वाजता. तेच ना आली, तिचाच पत्ता नाहीये, येते का नाही येत तर. हो ना, तरी मी 12 वाजताचा मेसेज टाकला होता आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. तिनं वाचला की नाही का? मी सांगलं होतं की बरोबर 12 वाजता इथे या बा आपण सगळ्या मिळून जाऊन. तिनं पाहिला नसलं व्हॉट्सअपवरचा मेसेज. शांताबाई, काल मी साधनाले म्हणलं टाकून दे बा 12 वाजताचा मेसेज, सगळ्या पायतीने इथे जमतील म्हणलं 12 वाजता. हो, तिनं पाहिलाच नसन मेसेज, म्हणून तर ते आली नाही अजून. हो ना, बिचारी हे रजनी नवीन नवीन पोरगी असून पाय बरं, बरोबर वेळेवर आली बरं इथं 12 वाजता. आणि त्या कावेरीचा अजून पत्ता नाही, येते का नाही येतं माय माझी. पण शांताबाई, आपलं नेहमीचंच आहे, आपण इथं उभं राहतो, सगळ्याची वाट पाहत राहतो. आज हे उशिरा येते, कधी ते उशिरा येते, बस हेच चालू राहते. कधीच सगळ्या बाया वेळेवर येत नाही बरं. रजनी, तुझी साडी मस्त आहे हिरव्या कलरची. बरं झालं तू आज हिरवी साडी घातली तर. आजचा पहिला श्रावण सोमवार आहे, नागपंचमी पण आहे, आणि हिरव्या रंगाला खूपच महत्त्व राहते. बरं झालं तुला हिरवी साडी घातली तर. ओ शांतताई, आम्ही 15 ऑगस्टला नाही का फिरायला गेलो होतो. यांनी मला नाही का जबरदस्तीने ही हिरवी साडी घेऊन दिली आणि म्हणत होते का आज नागपंचमी आहे तर घाल म्हणून घातली. फिरायला गेलती का रजनी 15 ऑगस्टले? फिरत जा मस्त, आता नवीन नवीन आता फिरत जा. मग एक वेळा एखादं लेकरू झालं का मग कुठे फिरायला भेटते, मग ते लेकरच पात्र राहावं लागते घरी. हो साधना, आम्ही नाही तेच म्हणलो त्या दिवशी रजनीले. राजन म्हणत होता आम्ही ह्या रजनीला किती म्हणते चाल फिरायला जाऊन, चाल पिक्चर पाहायला जाऊन, चाल बाजारात जाऊन. ते कुठंच यायला तयार नाही होत म्हणे. तर मी म्हणलं इले आता फिरत जा बाई, तुझे फिरायचे दिवस आहेत. मग कसं एखादं लेकरू झालं म्हणजे काही फिरायला नाही भेटत म्हणलं, मग ते लेकरू घेऊन घरीच राहावं लागते. म्हणून आता हेच तर वय आहे म्हणलं फिरायचं, फिरत जा म्हणलं, जात जा म्हणलं फिरायला. बरं झालं मग गेली त्या दिवशी 15 ऑगस्टला फिरायला. तर राजन तर खूप खुश झाला असं नाही रजनी? हो शांतताई, तुम्ही त्या दिवशी सांगल्या ना फिरायला जात जा, तर हे आता म्हणतात चाल फिरायला रजनी, चाल 15 ऑगस्टला फिरायला जाऊन. तर गेलती मग मी त्यांच्यासोबत फिरायला. अजून पत्ता नाही बाबा ह्या कावेरीचा. चला नाहीच जाऊन आपण, येते का नाही येते तर. नाही हो हिरा, थोडा वेळ वाट पाहून घेऊन बिचारी लेकटीले नाही सोडून आज सगळ्या संगमंगत जाऊन पाहून घेऊन अजून 5 मिनिटं वाट नाही येईन 5 मिनिटांत मग चाललं जाऊ आपण. अरे बापरे, इथं सगळ्या बाया जमल्या वाटते. अरे इथं माझी सासू पण आहे, शैलेशची आई. राहू दे, शैलेशची आई आहे तर मी नाही जात ह्या बायांसोबत. राहू दे, मी घरी चालली जातो वापस. शैलेश कुठं घरी आहे, त्याला तू कुठं माहीत होणार आहे. सांगून देईन त्याला गेलती म्हणे बायासोबत पूजा करायला. मी नाही जात बापा ह्या बायांसोबत. शैलेशची आई यायच्यासोबत मला नाही जायचं आहे. शैलेशच्या आईसोबत कुठं पूजा करायला. जाऊ दे, जातो मी घरी. शांताबाई आता चाल बरं, झाले 5 मिनिटं. आता मी नाही राहू शकत बापा उभी. चाल जाऊन आपण पूजा करायला. हे कावेरी ये नाही तर नको ये, राहू दे चाल शांताबाई. हो हे आली कावेरी. काऊन कावेरी, काऊन एवढा वेळ लावली? किती वेळची आम्ही वाट पाहून राहिलो. आता जातच होतो आम्ही, बरं झालं तू आली तर. हो ना कावेरी, किती वेळ झाला आम्ही तर 15 मिनिटं झाली तर उभा होतो वाट पाहत. काऊन एवढा वेळ केली? आता जातच होतो आम्ही, या लागलास मग तुला एकटीले. हो शांताबाई, काय सांगू, ह्या पोरी पाय मला वेळ झाला. हे मागच लागली, मग हिची तयारी करून द्यायला लागली म्हणून वेळ लागला. हो नाही तर मी वेळेवरच तयार झालतो ना, आता मगाशी चाललो असतो. पण हे ना मामांकून घनघन करत होती म्हणून आणा लागलं इले. हो काहीतरी आणली कावेरी इले, लहान लेकरांना नेतात का वाडुराजवळ? हो काही नाही होत, पंचफुला लहान लेकरं आले तर. आता आहो ना आपण एवढे सगळेजण, एकटी थोडी चालली थे, काही नाही होत. माई पोरगी करिश्माई मागं लागली होती, मी येऊच नको म्हणलं तिले, घरी बस म्हणलं आपला अभ्यास करत. साधना ती पोरगी ऐकते, माई पोरगी ऐकत नाही ना, ती मोठी जिद्दच पकडली. आई तू कुठं चालली, नवीन साडी घालून कुठं चालली, मी बी येतो जे मामांग गणगण गणगण लावलं तर की राहणारच लागलं तिले. हो चला गोष्टी मग कर जा, चला वेळ होते आपल्याला जाले. हे नागदेवता, आज आम्ही वाडवडाजवळ तुझी पूजा करायला आलो. आज आहे नागपंचमीचा सण, तू आमची पूजा स्वीकार कर. हो नागदेवता, आमची पूजा स्वीकार कर. आज आहे तुझा सण,
तू आमची पूजा स्वीकार कर. आम्ही मनोभावाने आज तुझी पूजा करत आहोत. हो नागदेवता, तू आमची पूजा स्वीकार कर. आज मनोभावाने आम्ही तुझी पूजा करत आहोत. शांता काकू मी बी म्हणू का नागदेवताने माझी पूजा स्वीकार कर म्हणून? हो म्हण ना राणी, म्हण ना. सगळ्यांनाच आज नागदेवताची पूजा करायला लागते. म्हण, तू बी म्हण. हे नागदेवता बाबा, मी बी तुझी पूजा करत आहो. तू बी माझी पूजा स्वीकार कर. माझी पूजा स्वीकार कर. हे नागदेवता, माझी पूजा स्वीकार कर. नागदेवता, माझी पण पूजा स्वीकार कर. हे नागदेवता, माझी पण पूजा स्वीकार कर. हे नागदेवता, माझी पण पूजा स्वीकार कर. शांता काकू तुम्ही ना वाटीमध्ये दूध ठेवलंय तर मग नागदेवता बाहेर येईन ना मग दूध पिईन का? हो राणी, मी ते दूध ठेवलं आहे ना, तर ते नागदेवता ते दूध पिऊन टाकतील. पण येऊन तर नाही राहिले नागदेवता दूध प्यायले. केव्हा येतील? मला पाहायचं होतं नागदेवता कसे दूध पितात म्हणून. अहो राणी, ते नागदेवता आपल्यासमोर दूध नाही पेत. पहिले आपल्याला जाऊ देतील घरी ना, मग ते बाहेर येतील ना, मग दूध पितील. काकू मला नागदेवता दूध पिताना पाहायचं होतं ना. मी केव्हा पाहिन? मला आताच पाहायचं होतं. थांबून ना आपण इथंच. नागदेवता जोपर्यंत बाहेर नाही तोपर्यंत आपण इथंच थांबून ना. मग त्याला दूध पिऊ देऊन ना मग घरी जाऊन आपण. राणी, तू ऐकत नाही का? चाल आता आपली झाली पूजा करून. चाल जाऊन. नागदेवता आपल्या समोर नाही दूध प्याले. आई थांब ना, थोडा वेळ थांबा ना तुम्ही सगळेजणी. थांबा ना, आपण पाहून ना नागदेवता दूध पितानी. मग जाऊन मग मी बी सांगेन आपल्या दोस्तींना मी नागदेवता दूध पितानी पाहिलं म्हणून. राणी, तू अशी जिद्द करताना म्हणूनच मी तुला कुठं नेत नाही. चाल बरं चाल. शांता काकू आपण दोघीच थांबून यायला जाऊ द्या. यायला खूप घाई आहे घरी जायची. आपण नागदेवता नाही का दूध पाजून ना मगच घरी जाऊ. नागोबाले दूध पाजल्याशिवाय कावेरीची पोरगी काही आज घरी जात नाही. हो, आज राणीनं नागोबाला दूध पाजते, मगच ते घरी येईल. राणी, नागदेवतानं आपल्यासमोर दूध नाही पेत बरं. आपण जेव्हा सगळे घरी जाऊन ना, तेव्हाच ते नागदेवता बाहेर येतील ना दूध पेतील. चल राणी, चाल घरी चाल. मग आपण गेल्यावरच ते नागदेवता बाहेर येतील बरं. नाही तर आपण इथं उभं राहून तर ते बी बाहेर नाही येतील ना, दूध नाही पेतील. चला काकू, मग आपण इथं उभं राहून तर नागदेवता दूध नाही पितीन. आपण घरी जाऊन तर मग दूध पितीन. तर मग चला घरी जाऊन. झाली का सगळ्याची पूजा करून? रजनी, तुला केली का पूजा? हो शांताताई, केली ना मी पूजा. राधिका, तुला केली का पूजा? हो आई, मीनं पण केली पूजा. मी म्हणलं तू सगळ्याच्या मागं उभी आहेस बा, पूजा केली का नाही केली? नाही आई, मला वारुळाजवळ उभं राहायची भीती वाटते ना. मग मी लवकर लवकर पूजा केली ना, मागे येऊन उभी राहिली. राधिकाले तरी वारुळाजवळ उभं राहायची भीती वाटते, पण मग पोरीले भीती नाही वाटे. ते पाहिनं वारुळाच्या एकदम जवळ उभी आहे, बिंदास उभी आहे, तिला काही भीती नाही वाटे. आई मला नाही लागे नागदेवताची भीती. मी तर वाट पाहत आहो की नागदेवता बाहेर येतील, पण ते येऊनच नाही राहिले. म्हणून तर मी इथं वारुळाजवळ उभी आहे. पण नागदेवता काही बाहेरच नाही येऊन राहिले. मला पाहत होतं त्याले दूध पितानी. कावेरी, तुझी पोरगी खूपच हुशार आहे हो, खूपच साहसी आहे. पाय बरं, ते नागोबाची भीती नाही वाटत म्हणते. आणि ते राधिका तरी पाय सगळ्याच्या मागं जाऊन उभी आहे. तिला वावराच्या जवळ बी उभं राहायला भीती वाटते. आणि एवढीशी पोरगी, तिला भीती नाही वाटे. तिला तर नागोबाले दूध पितानी पाच आहे म्हणते. खूपच साहसी पोरगी आहे बाई राणी. पंचफुलाताई, मला पण लागते नागोबाची भीती. मला तर लहानपणापासूनच नागोबाची भीती वाटते. असं वाटते आपल्या जवळ तर नाही आणि आपल्याला चावण तर नाही, म्हणून मी खूपच दूर उभी राहते बापा. मला तर ते नागोबा दिसले तर मी पाहू बी नाही शकत, एवढी भीती वाटते मला. हो, सगळ्यालाच लागते भीती रजनी, पण काही काही लोकांना नाही लागत. काही काही लोक कसे जवळून पाहू शकतात, आणि खूप लोकांना भीती वाटते. खूप लोकांना असं जवळून पाहायची हिंमत नाही होत. आता कावेरीची पोरगी पाय बरं किती जवळ उभी आहे, तिला नाही लागत भीती. किती लहान आहे ते, तरी ते एकदम जवळ उभी आहे. आपण कसे मोठे आहोत तरी आपल्याला भीती वाटते, तर आपण दूर उभे आहो. पण भेलही पाहिजे म्हणा. ओ शांताबाई, बेलाचं पान तर मला ठेवायची आठवणच नाही वावराजवळ. तर बेलाचं पान मला ताटातच आहे, थांब ठेवून देतो लवकर. सगळ्यांनी बेलाची पानं ठेवले का वावराजवळ? आई, मी नाही ठेवलं बेलाचं पान. शांताबाई, मी नाही ठेवलं बेलाचं पान. शांताताई, मीनं पण ठेवलं बेलाचं पान. चला आता झाली सगळ्यांची पूजा करून.
चला आता घरी जाऊन. चला, आभाळ पण आलं, पाऊस पण येईन. चला, ओलं होऊन नाही तर आपण. शांत काकू येऊ द्या ना पाऊस. मला तर पावसात भिजायला खूप मजा वाटते. मस्त आपण भिजत भिजत घरी जाऊ. ह्या कावेरीच्या पोरीले सगळ्याच गोष्टीची मजा वाटते बाप्पा. तिला पावसाची भीती नाही वाटते, नागोबाची भीती नाही वाटते. तिला पावसात भिजायला मजा येते. चाल राणी चाल. आम्ही नाही भिजत बाप्पा, आम्हाला नाही पावसात भिजायची मजा. तर अशी झाली आमची नागपंचमीची पूजा. तुम्ही पण केली का नागपंचमीची पूजा? तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.